सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. हे माध्यम जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल महाराष्ट्राच्या धुळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश, मी सीजीआय म्हणत नाहीये, एक न्यायाधीश प्रसन्न वराळे यांनी एका न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन करत असताना एक विधान केलं. मला एक कळत नाही, ही न्यायाधीश मंडळी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना जाणीवपूर्वक काही कॉन्ट्रोवर्सी तयार करायची असते का? कारण मला आजही आठवतं, महाडमध्ये एका दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले भूषण गवई, 6 महिन्यांचा कार्यकाळ, या 6 महिन्यामध्ये देशाच्या लोकशाहीला बळकटी देतील अशी अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही. त्यांच्या आईने ज्या वेळेस यांची नेमणूक होत होती, त्यांच्या आईचे ते विचार मला आजही आठवतात. शिवसेनेला न्याय भूषण देणार, हे अशा प्रकारचं वक्तव्य आजही त्यांचे व्हिडिओ ऑनलाईन आहेत. मीही त्यांच्यावर एक व्हिडिओ केला होता. त्यांच्या आईच्या या वक्तव्याला भूषण गवई जागतील आणि शिवसेनेची केस कमीत कमी त्यांच्या काळामध्ये थोडी का होईना पुढे जाईल. पण त्यांच्यानंतर आणखी 2 जजेस बदलले तरी सुद्धा शिवसेनेची तारीख येत नव्हती. अखेर त्या तारखा येण्यासाठी सीजीआय सूर्यकांत यांचा कार्यकाळ उजाडला आणि आता काही तारखा मिळत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शिवसेनेची पुढची तारीख, शिवसेनेच्या नाम आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या संदर्भातल्या केसची पुढची तारीख ही 2 सप्टेंबर आहे. कदाचित 1 सप्टेंबरला सुद्धा होऊ शकतं, 2 सप्टेंबर तर आहेच अधिकृत तारीख. पाहूयात नेमकं काय होतंय त्यावेळेस. पण माझा आजचा जो महत्वाचा विषय आहे, हे न्यायाधीश नेमकं काय सुचवू पाहत आहेत. यांची महाराष्ट्रात आल्यानंतर वक्तव्य जी काही होत आहेत ती वक्तव्य पाहता यांच्या मनामध्ये काही वेगळं चालू आहे का, जजेसच्या मनामध्ये वेगळं काही चालू आहे का, अशा प्रकारच्या शंका येतात. मला तत्पूर्वी कालचं जे विधान झालं त्यापेक्षा मला अगोदर तुम्हाला सीजीआय, त्यावेळेसचे निवृत्त सीजीआय भूषण गवई यांचं सुद्धा एक स्टेटमेंट तुम्हाला ऐकवायचंय. महाडमध्ये येऊन तुम्हा सर्वांनी हा व्हिडिओ जर पाहिला असेल तर ठीक, पण नसेल पाहिला तर मागचं ते विधान आहे त्यामध्ये नेमकं काय ते बोलले, काय ती झाडी, काय ते डोंगर, आणि भरत गोगावलेचा उल्लेख भरत शेठ म्हणून करणं. म्हणजे सीजीआय यांच्या समोर त्यांची केस पेंडिंग असताना, ती प्रलंबित असताना ज्यांच्या वर आक्षेप आहेत, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंवरच जो आक्षेप आहे, अशा आक्षेप असलेल्या माणसाला सीजीआय पदावरच्या माणसाने शेठ म्हणून बोलणं. भरत गोगावलेंचं नाव, त्यांच्या नावामध्ये शेठ हा नाव नाही, भरत गोगावले हे त्यांचं नाव आहे. भरत शेठ हे गोगावले यांचं नाव नाही. ते शेठ तिकडची स्थानिक मंडळी म्हणत असतील, यांनी स्वतः लावून घेतला असेल, माहित नाही. पण सीजीआय व्यक्तीने भरत शेठ म्हणणं, साहेब म्हणणं, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, साहेब म्हणणं, आणि त्यानंतर गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये हे सगळ्यात अग्रेसर होते असं शिंदे साहेबांनी सांगितलं. एकनाथ शिंदेचा सुद्धा उल्लेख साहेब असा करावा. मला खरंच या गोष्टी पटल्या नाहीत. खरं तर मला आजही आठवतं, याच भूषण गवईंनी चैत्यभूमीवर अधिकाऱ्यांना झापायचा, चैत्यभूमीवर किंवा आणखी कुठे मला आठवत नाही, पण चैत्यभूमीवर मला वाटतं अधिकारी आले होते. ज्यावेळेस हे महाराष्ट्रात आले त्यावेळेस प्रोटोकॉलचं पालन झालं नाही आणि वरिष्ठ अधिकारी रिसीव्ह करण्यासाठी आले नाहीत वगैरे वगैरे. या भूषण गवईंच्या काळातल्या बातम्या तुम्ही पाहिल्या असाल. प्रोटोकॉलचं पालन झालंच पाहिजे, नक्कीच. पहिल्यांदा महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत, अशा व्यक्तीसाठी यायला हवं. पण याच महाराष्ट्राच्या न्यायाधीशाने महाराष्ट्रातल्या 2 पक्षांच्या बाबतीत जो काही प्रकार घडला त्याबाबत मात्र मौन बाळगलं. विचार करा, प्रोटोकॉलचा जर विषय करता, मग ज्या व्यक्तीची केस तुमच्या समोर पेंडिंग आहे, ज्याच्या विरोधात केसेस तुमच्या समोर, तुमच्या बेंच समोर सुनावणीसाठी आहे, त्याला शेठ म्हणणं, साहेब म्हणणं, शिंदे साहेब म्हणणं, भरत शेठ गोगावले म्हणणं, गोगावले साहेब म्हणणं, हे एखाद्या न्यायमूर्तीला किती शोभावं. एकदा हा व्हिडिओ पहा, मला नेमकं काय सांगायचंय तुम्हाला चटकन कळेल. शिंदेंच्या बंडावर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवईंनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये गोगावले पुढे असल्याचंही गवईंनी यावेळी म्हटलं. पुढे काय, डोंगर काय, झाडी म्हणत कार्यक्रमामध्ये एकच हशा पिकवला. महाडच्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गवईंनी तुफान फटकेबाजी केली. भरत शेठ आणि अदितीताई यांच्या योगदानाबद्दल सर्वांनीच संजय भिसे साहेबांनी उल्लेख केला. ते मला एक फोन करायचे की कर्णिक साहेबांना बोलायला चालेल का,
म्हटलं तुम्ही कोणाला बोला, नंतर म्हणजे अदिती त्यांना बोलावलं तर चालेल काय, त्यांच्यामुळे जमीन मिळाली. म्हटलं बोलवा, तर म्हणे भरत शेठला बोलायला चालेल काय. म्हटलं कोणालाही बोलवा तुम्ही. मग शेवटचा फोन आला की शिंदे साहेबांना. तर म्हटलं शिंदे साहेब तर पाहिजेतच. आणि ते गोगावले साहेबांचं बिलकुल तुफानी भाषण ऐकलं. मला एकनाथजी सांगत होते मगाशी की गुवाहाटीच्या शिलेदारांमध्ये सगळ्यात समोर ते होते म्हणे. पुढे बोलत नाही, कारण की काय ते डोंगर, काय त्या झाडी आणि काय ते हॉटेल. आपण यावं, आपण आपल्या त्या दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन करावं, शासकीय प्रथा परंपरेप्रमाणे आपण नामोल्लेख करावेत. जे असतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री तिथे बसले असतील त्याचा नामोल्लेख करावा. पण ही विनोदात्मक कॉमेडी करण्याची ती जागा होती का, ती वेळ होती का? ज्यांच्या विरोधात याचिका आहेत, मग ह्या याचिकांवर नेमका कुणाच्या बाजूने कल असेल हे काही वेगळं सांगण्याची गरज आहे का? काही ज्योतिष बोलवायची गरज आहे का? हे न्यायाधीश नेमके कुणाच्या बाजूने कलतील याची तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला पूर्वकल्पना. आणि मग जर या सर्वाचा परिणाम जर न्यायावर होणार असेल, होणाऱ्या जस्टिसवर होणार असेल, तर मग त्या वादीने, म्हणजे हे प्रतिवादी, आपण वादी, त्या वादीने नेमकं कुणाकडे पाहायचं? काय ते झाडी आणि काय ते डोंगर ही खरं तर एक शर्मेची बाब आहे. या शर्मेच्या बाबीला जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडनंच जर अशा प्रकारचं प्रोत्साहन मिळत असेल तर न्यायाची अपेक्षा नेमकी ठेवावी कोणाकडनं? हा पहिला प्रकार कसा बसा आपण पचवतो न पचवतो तोच. मी काल एक दुसरा प्रकार पाहिला, प्रसन्न वराळे. आता चला, सीजेआय हे नाही आहेत, पण हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, मराठीच आहेत. या न्यायाधीशांना नेमकं होतंय तरी काय? महाराष्ट्रात येऊन, म्हणजे असं इनडायरेक्टली आपण म्हणतो, आता याला मला वेगळा शब्द काय वापरावा, माझ्याकडे ठेवणीतले चांगले शब्द आहेत, पण न्यायालयाच्या गोष्टी थोडा आब, थोडा मान हा राखावा लागतो, त्यामुळे मी माझ्यावर थोडंसं नियंत्रण ठेवतो. इनडायरेक्टली यांनी, त्यांना कोणी धनुष्यबाण हा भेट दिला मला माहित नाही, कोण आयोजक होते, त्या आयोजकांनी यांना धनुष्यबाण भेट द्यावा आणि धनुष्यबाण दिसल्यानंतर ह्यांच्यातलंही ते वेगळं स्वरूप बाहेर यावं. आपली भूमिका मांडत असताना प्रसन्न वराळे यांनी म्हटलं, हे धनुष्यबाण जे मला भेटीमध्ये मिळालेलं आहे ते आता काही मी सोडत नाही, किंवा हे माझ्याकडनं कोणी घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. शब्द इकडचे तिकडे होऊ शकतात, पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, ऍज इट इज शब्द त्यांचे तुम्हाला मी दाखवेन, ऐकवेन. मला कळत नाही, म्हणजे न्यायमूर्तींनी हे असल्या प्रकारचे शब्द वापरून नेमके आपण कोणाला काय सल्ला देऊ पाहत आहात, काय संदेश देऊ पाहत आहात? आपण चालू असलेल्या तर कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये दखलंदाजी तर करत नाही ना. आणि समजा उद्या हे लार्जर बेंचकडे गेलं हे प्रकरण, समजा 3 जजेस कडनं समजा हे प्रकरण 6 जजेस, 7 जजेस, 5 जजेस कडे गेलं, त्यामध्ये समजा या प्रसन्न वराळेंचा समजा समावेश झाला, मग अशा परिस्थितीमध्ये यांची मेंटॅलिटी, त्यांची मानसिक स्थिती या अगोदरच कुण्या दिशेने कललेली आहे याची कल्पना जर या सगळ्यामधनं येत असेल, तर मग त्या वादीने नेमकं कुणाकडे आशेने पाहायचं? न्यायव्यवस्थाच ते, मला पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या त्या ओळी मला पुन्हा आठवतात, कुणाची हवेली झाली आणि कुणाची रखेल झाली. या सगळ्या ओळी मला त्या खरं तर अण्णाभाऊ साठेंच्या त्या महान ओळी किती चपखल शोधतात आजच्या परिस्थितीवर. आपण संयम पाळून आहोत, आपण साऱ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहोत, पण या अशा गोष्टी तुमचं मोरॅल डाऊन करतात, तुमचा आत्मविश्वास खच्चीकरण करून जातात. जरा एकदा हा सुद्धा व्हिडिओ पहा. या व्हिडिओ नंतर जनतेच्या त्या व्हिडिओ खाली मी एखाद्या चॅनल त्याच्यातनं, समजा साम मराठीचा मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, सौजन्य साम मराठी, पण त्या खाली आलेल्या कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवेन. ज्या कमेंट वाचण्यासारख्या असतील त्याच वाचून दाखवेल, ज्या वाचण्यासारख्या नसतील, चौकटीत बसत नसतील त्या वाचणार नाही. पण एकदा हा व्हिडिओ. आता बातमी आहे धुळ्यामधनं. धुळ्यातल्या शिरपूर इथं न्यायालयीन इमारतीच्या उद्घाटनाच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. सत्कारात मिळालेला धनुष्य माझ्याकडनं कुणीही काढणार नाही असं ते मिश्किलपणे म्हणालेत. ठाकरे आणि शिंदे सेनेमध्ये सध्या धनुष्यबाण चिन्हावरनं सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या दरम्यानच हे वक्तव्य आलेलं आहे. त्याच्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
किंबहुना मला धनुष्यबाण कुणी काढणार नाही याची खात्री आहे. विदाउट एनी कॅबिनेट मी हा धनुष्यबाण स्वीकारतो. मंगेश पालगावकरांच्या फार अजरामर ओळी आहेत, त्यांच्याही त्याच्याही ओळीचं स्मरण झालं की हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्याला दुःख ठावे. तशा पद्धतीने हा धनुष्यबाणाचा दुसराही एक पैलू आहे. प्रसन्न वराळेंना, माननीय न्यायमूर्तींना हे विधान करण्याची खरं तर गरज नव्हती. या ओढावून घेतलेल्या वादामध्ये घुसून नेमकं यांना काय साध्य करायचं होतं माहित नाही. पण हा व्हिडिओ ज्यावेळेस माझ्या नजरेस पडला, अनेक माध्यमांवर आला, मी एकाच माध्यमाला मी घेतलंय, बाकी सर्व माध्यमांच्या कमेंट्स घेईल तर हा व्हिडिओ जवळपास दिवसभराचा होऊन जाईल. एवढ्या लोकांनी लाखोल्या वाहिलेल्या आहेत. मी साम मराठीवरच्या या व्हिडिओला याच्या कमेंट सेक्शन मध्ये गेलो आणि पाहू लागलो. शुभान चिन्हावरनं सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या दरम्यानच हे वक्तव्य आलेलं आहे. पहिलीच कमेंट आहे, या देशाची न्याय व्यवस्था रखेल झाली आहे. दुसरी कमेंट, मी नावं घेणार नाही, कुणालाही अडचणीत आणायचं नाही, सर्व विकले गेलेले आहेत. तिसरी कमेंट, रिटायरमेंट नंतर राज्यसभेवर जाण्याचा विचार दिसतोय. हे विकले गेलेले आहेत, यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं. खोके मिळाले वाटतं, हे पण विकले गेले, क्वेश्चन मार्क. आता पुढची कमेंट मी वाचण्यासारखी नाहीये, त्याच्यामध्ये लाखोली जरा जास्तच आहे, त्यामुळे त्याला मी टाळतो. हे पण मिळाले गद्दारांना, अशांना डॅश डॅश वाटली पाहिजे. खोके मिळालेत, त्याच्या पुढचा शब्द मी वाचू नाही शकत, त्याच्या पुढची कमेंट वाचण्यासारखी नाहीये. कोर्टही अशा प्रकारची गोष्ट करत असेल तर कुणाकडे पाहावं. अगदी मी तेच म्हणालो होतो, न्यायाधीशांनी तरी असे बोलू नये. ही कमेंट वाचण्यासारखी आहे म्हणून बोलतोय. मोदी, शहा, फडणवीस यांची पूर्वीपासूनच सेटिंग चालू आहे का, प्रश्नचिन्ह. अनेक कमेंट्स आहेत, अनेक सोयीचं राजकारण करतायत. पैसा फेको तमाशा देखो. लोकांच्या ह्या ज्या भावना आहेत ना, या भावनांना तुम्ही नाकारू शकत नाही. लोकांच्या या भावनांचा तुम्ही अनादर करू शकत नाहीत. आपल्या राजकीय नाही म्हणता येणार, यांच्या जजच्या कारकिर्दीमध्ये आपण आजवर जे काही कष्ट केलं असेल, आपल्या ह्या 2 ओळींच्या त्या वाक्याने संपूर्ण तुमच्या आजवरच्या तुमच्या सर्व कारकिर्दीवर पाणी जर ओतलं जाणार असेल तर कमीत कमी शब्द किती जपून आणि या पदांवर बसलेल्या व्यक्तींना शब्द जपून कसे वापरायचे हे आपल्यासारख्या पामरांनी सांगावं तर मग काय नेमकं काय आपण काय साध्य केलं आयुष्यभरामध्ये एवढं. आम्ही तुम्हाला जर सांगावं शब्द किती जपून वापरायला हवेत. क्रांतीला सुरुवात झाली आहे, लोक रोडवर येतील, भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. बघा ना ह्या कमेंट, सामवरच्या कमेंट्स आहेत. खोटं वाटत असेल साम मराठीवर जायचं, काल परवाचा तो व्हिडिओ पाहायचा जजचा, प्रसन्न वराळे नाव टाका, तुम्हाला मिळून जाईल. हे पण विकले गेले. एक दिवस असा येईल केंद्रीय मंत्रिमंडळ, इलेक्शन कमिशन आणि आजपर्यंत जेवढे न्यायाधीश झालेत तेवढ्या लोकांचा हिशोब घेतल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही. अगदी योग्य. निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे आताच समजलं आम्हाला. विकली गेलेली न्यायव्यवस्था, विकले गेलेले न्यायाधीश हे सगळे मिळून लोकशाही बुडवणार, प्रश्नचिन्ह. लोकांच्या कमेंट्स आहेत, आपण काहीच बोलत नाही याच्यामध्ये. राऊत साहेबांच्या भाषेत न्यायव्यवस्था कामाठीपुऱ्यात बसलेली दिसते, सॉरी असं सुद्धा लोक म्हणतायत. न्यायव्यवस्था सत्ताधारी सरकारची गुलाम झाली आहे, म्हणजे यापूर्वी सगळी स्क्रिप्ट लिहून ठेवली आहे का. वा रे खोक्यांची जादू, हे पण टोळीत सामील झाले वाटतं. खोक्यांची पेटी मिळाली का. मोठेगावकर क्लासचे विद्यार्थी दिसत आहेत. न्यायाधीशांना एवढा डॅश डॅश आलाय का. न्यायालयात आरक्षण लागू करणे आवश्यक आहे का. न्यायमूर्तीच असे विधान करत असतील तर मग कुणाकडे पाहायचं. आपल्या देशात असे न्यायमूर्ती असतील तर ह्या देशातली न्यायव्यवस्था कशी जगेल. अण्णाभाऊ साठेंचं एक वाक्य तंतोतंत खरं आहे. अगदी बरोबर. रिटायरमेंट नंतरची व्यवस्था झालेली दिसते, यांच्यावर आता विश्वास उरलेला नाही. पूर्वीच्या काळी ही अतिशय उत्तम कमेंट मला दिसते. पूर्वीच्या काळी न्यायाधीश सामाजिक संमेलन टाळायचे, आता ही परिस्थिती नाही. सध्या अगदी खर तर पाहायला गेलं तर अगदी तुम्ही पॉलिटिकल कार्यक्रमात सुद्धा न्यायाधीश दिसून येतात. हे फार चुकीचं आहे. असले विधान करायला आपल्याला शोभले का सर. एक सुद्धा कमेंट, म्हणजे जवळपास 250 कमेंट मला दिसत आहेत. 260 कमेंट आहेत या व्हिडिओ खाली.
एक सुद्धा कमेंट मला न्याय व्यवस्थेच्या बाजूने दिसली नाही की हे चालू शकतं, हे असल्या प्रकारची विधानं केलं म्हणजे न्यायमूर्ती ह्या विचारांचे किंवा ह्या विचारांचे, असं नाहीये. एक सुद्धा कमेंट बाजूने नाही. याचा विचार करावा कुठेतरी. आणि न्याय व्यवस्थेने कमीत कमी या अशा काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असावी की आपण कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यानंतर आपण कसं वागलं गेलं पाहिजे. असो, याच्यावरून लगेच सुतावरून स्वर्ग गाठण्याची किंवा शीतावरून भाताची परीक्षा करण्याची गरज नाही. येत्या 2 तारखेला 2 सप्टेंबरला न्याय व्यवस्थेमध्ये शिवसेनेची केस पुन्हा एकदा सुनावणीसाठी आहे. त्या संदर्भातले सारे अपडेट मी वेळोवेळी घेऊन येत राहील. आपण कुठेही हताश होण्याची गरज नाही. शिवसेना अगदी भक्कमपणे आपली केस लढते. शिवसैनिकांनो, वाट पाहूयात. सप्रेम जय महाराष्ट्र.